नमस्कार, मी जयेश बाबूराव सावंत, मुक्काम पोस्ट गोवेले, तालुका माणगाव, जिल्हा रायगड. मुंबईपासून 180 किलोमीटर अंतरावर असलेले आमचं गोवेले हे गाव सह्याद्रीच्या कुशीमध्ये हजारो वर्षापासून एक वेगळाच वारसा घेऊन उभा आहे. गोवेलेबद्दल सांगायचं झालं तर या गावाला ऐतिहासिक वारसा आहे. शिवरायांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेलं गाव म्हणजे आमचं गोवेले गाव. तुम्हा सर्वांना ज्ञात आहेच की जी सोनेरी भवानी तलवार ज्या सावतांनी महाराजांना दिली ते काय सावंत आमच्याच गावातले आणि त्यांचेच वंशज आम्ही. त्यानंतर पेशवेकालीन गणपती मंदिर म्हणजे पेशवे पुण्याहून ज्या वेळेला श्रीवर्धनला जायचे, हरेश्वरच्या दर्शनासाठी जायचे, तेव्हा मध्ये गणपतीची पूजा करायला काही अडचण येऊ नये म्हणून आमच्याच गावात त्यांनी गणपतीच्या मंदिराची निर्मिती केली आणि तेही मंदिर डौलानं गोवेलेच्या मागे राहाटीमध्ये उभं आहे. दरवर्षी मागे गणपती उत्सवात फार मोठा उत्सव तिथे भरतो. देशा परदेशातले आजूबाजूच्या वाड्यातले लोक तिथे येतात, दर्शन घेतात. आणि गोवेले हा तसा सदन परिसर आहे. आमच्या पंचक्रोशीमध्ये 7 वाड्या आहेत. प्रत्येक वाडीचं एक वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. जसं आता आपण या चिकणी वाडीत बसून बोलतोय, ह्या वाडीला सुद्धा माजी सैनिकांचा एक मोठा वारसा आहे. इथे दत्त जयंती दरवर्षी फार मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. ह्या गावामध्ये गेले कित्येक वर्ष आरोग्य शिबिर भरवली जातात. त्याचप्रमाणे खुद्द गोवेलेमध्ये मगाशी मी सांगितलं मागी गणपती उत्सव फार मोठा असतो आणि पिढ्यानपिढ्या चालणारी गावदेव म्हणजे आमच्या काळभैरवाची जत्रा फार मोठ्या प्रमाणावरती पिढ्यानपिढ्या इथे साजरी केली जाते. 90च्या दशकापर्यंत साधारण गोवेले आणि गोवेलेच्या पंचक्रोशीतील तमाम वाड्या गावा अगदी माणसानं, मुलाबाळांना, गुराढोरानं भरभरून वाहत होत्या. पण नंतरच्या कालखंडामध्ये पोटापाण्याचा प्रश्न असेल, शेतीला लागलेली उतरत्या काळ असेल, लोक स्थलांतरित होत गेली. त्याचंच एक उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या पंचक्रोशीतील गोवेले कोण नावाचं जे गाव आहे, जिथे सालाबाद प्रमाणे रामनवमीचा फार मोठा उत्सव साजरा केला जातो. आज त्या गावामध्ये सुद्धा लोकसंख्या थोडी रोडावलेली आहे. आमच्या गावाच्या गावदेवी म्हणजे काळभैरवाच्या मंदिरात सोन्याचे टाक आहेत आणि ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि आमच्या माहितीप्रमाणे शिवकालीन आहेत ते. ह्या गावानं असंख्य सैनिक दिले. स्वतंत्र लढ्यामध्ये आमच्या गावातील काही शिवसैनिकांचा प्राणाची आहुती सुद्धा दिलेली आहे. त्यांची स्मारकं आमच्याकडे आहेत. आणि राजांच्या काळामध्ये जे सैनिक शहीद झाले त्यांच्या सतींची 360 सत्या आजही ह्या गोष्टीची साक्ष देत आहेत की गोवेले हा लढवयांचा, शूरांचा, वीरांचा आणि कीर्तिवंतांचा गोवेले आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जर गोवेलेत भयाल तर शिवकालीन भुयारं, सैन्याला लपायला, बाहेर पळायला ही भुयारं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती गोवेलेत अजूनही आहेत. काही घरं बांधताना, त्याचा पाया रचताना, खोदकाम करताना गवंडी अख्खेच्या अख्खे ते भुयारात गेले. त्याचप्रमाणे राजाची खुर्ची आहे. आम्हाला तर असं वाटतं की अश्वगाळामधली दगडाची चूल आहे, दगडाचं रांजण आहे आणि आजही या गोष्टी अस्तित्वात आहेत. म्हणजे मला वाटतं बऱ्याचशा पिढ्या म्हणजे आपण शिवकालीन इतिहासाबद्दल जरी बोलत असलो तरी माझ्या माहितीनुसार त्याच्याही आधी बरीच वर्ष या गावाला एक परंपरा असावी असं आम्हाला वाटतं. आणि अलीकडच्या कालखंडामध्ये गावामध्ये रस्ते झाले, गावात शिक्षणाची गंगा खूप मोठ्या प्रमाणावर होती. पण अलीकडे थोडी विद्यार्थ्यांची संख्या रोडवल्यामुळे बरेचसे लोक मुंबई, पुणे, ठाणे, रोहा, महाड इकडे स्थलांतरित झाल्यामुळे थोडा तो एक प्रश्न थोडा अवघड वाटायला लागलेला आहे. पण आमच्या या पंचक्रोशीतील एक खासियत मला तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटते की मी मगाशी म्हटलं प्रत्येक गावाचा एक उत्सव असतो. एक तुम्हाला सांगायचं राहिलं, गोलवाडीच्या गावामध्ये हनुमान जयंतीचा फार मोठा उत्सव होतो आणि ती जत्रा भरते की आजही माणगाव तालुक्यातली सगळ्यात मोठी जत्रा म्हणून ती मान्यता प्राप्त जत्रा इथे भरते. त्याचप्रमाणे इकडच्या बद्दल सांगायचं झालं तर अलीकडे इथे शिक्षणात फार मोठी प्रगती झाली. मुलं मुली डॉक्टर होऊ लागले, इंजिनियर होऊ लागले, सीए होऊ लागले, मोठ्या मोठ्या गव्हर्नमेंटच्या पदावर काम करू लागले.
परदेशात सुद्धा आमच्या पंचक्रोशीतले बरेच विद्यार्थी आज स्थायिक आहेत, शिकतायत. आणि आनंदाची गोष्ट वाटते, अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलिया सारख्या ठिकाणी आमचे विद्यार्थी गेले, मोठे झाले, मोठ्या मोठ्या पदांवर गेले. आणि गोवेले हे नाव ह्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ माहिती नसणारा असा एखादाही माणूस नसेल. कारण ह्याच गावातून काय सावतांनी शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिली आणि मग शिवाजी महाराजांनी जो इतिहास घडवला, अर्थात त्याच्या आधी सुद्धा महाराजांचा इतिहास फार मोठा होता. आणि त्या तलवारीमुळे ह्या गावाला एक वेगळं वलय निर्माण झालं आणि गोवेले खऱ्या अर्थानं प्रसिद्धीच्या झोतात आलं. बस गोवेले आहे. मला जेवढं माहिती होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलं. आणि तुम्हालाही गेले काही दिवस तुम्ही या गोवेलेत फिरताय, तुम्हालाही जाणवत असेल की इथला गोवेलेकर, प्रत्येक वाडीतला माणूस हा आपुलकीनं, प्रेमानं, मायेनं स्वागत करणारा आहे, 4 घास वाढणारा आहे, आपल्या ताटातल्या भाकरीतली अर्धी भाकरी समोरच्याला देऊन त्याचं सांत्वन करणारा आहे. नमस्कार, धन्यवाद, जय महाराष्ट्र.